आपल्या आजच्या या कृषी परिषदेसाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ग्रीन गोल्ड सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक अजित मुळे सर. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. बियाणे उद्योग हा शेतीच्या विकासाचा कणा आहे. या क्षेत्रात संशोधन, नवनवीन प्रयोग आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणं उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री अजित मुळे. ते ग्रीन गोल्ड सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक असून बियाणे उद्योग अधिक सक्षम आणि परिणामकारक व्हावा यासाठी ते सतत कार्यरत आहेत. आज ते बियाणे उद्योगातील अडचणी आणि त्यावरील उपाय या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. चला तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्री अजित मुळे यांचं. अजित सर, आपलं खूप खूप स्वागत. आणि आज आपण अजित सरांकडनं बियाणे उद्योगातल्या अडचणी आणि त्यावरचे उपाय याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. सर, खरं तर तुमच्या ग्रीन गोल्ड सीड्सला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन सुरुवातीलाच. थँक्यू. आणि एकूणच आपण परिस्थितीमध्ये जर बियाणं उत्पादन करणाऱ्या कंपन्या सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहेत, त्याची नेमकी कारणं तुम्ही काय सांगाल? सर्वात मुख्य कारण म्हणजे आता तुम्ही बघता ते वातावरणातलं जो आता बदल आला आहे. आता अण्णांनी सांगितलं, आता शेतकऱ्यांपुढे नेहमी रोज नवीन आव्हानं आहेत आणि ह्या आव्हानं बदलासोबत बियाणे कंपन्यांसुद्धा त्यांचं संशोधनाची पद्धत बदलायला लागत आहे. कमी पावसात येणारं वाण, आता नवीन रोगराई येते त्याला प्रतिबंध करणारे वाण, आता नुसतं हायब्रिड बियाणे देणं याच्या पुढे जाऊन आता जीन एडिटिंग आलं आहे. मग कंपन्यांकडनं शेतकऱ्यांना आता सर्व्हिस पण द्यावं लागते, त्यांना शेवटपर्यंत त्याचं सल्लागार म्हणून सुद्धा काम करावं लागतं. ह्यासोबतच आता सरकारचे धोरण काय येतं ते नवीन, आता नवीन सीड बिल ॲक्ट येणार आहे. त्या बिल ॲक्टमध्ये आपण जे म्हणतो एक विन विन सिच्युएशन पाहिजे. चांगलं काम करणाऱ्या कंपन्यांना निश्चितच त्याचा आधार मिळाला पाहिजे, चुकीचं काम करणाऱ्या कंपन्यांना त्याची भीती वाटली पाहिजे. सध्या बऱ्याच ठिकाणी कायद्यामुळे उलटं होतं आहे. ब्रँडेड कंपन्याच नेहमी स्ट्रेसमध्ये असतात, कारण की इलिगल काम करणारे लोक काम करून निघून जातात, ते सापडत नाही कोणाला. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. तसं आता प्राइसिंग, बारोले साहेब म्हणे की किंमत हा शेतकऱ्यांना कधी विषय नव्हताच, पण त्यावर बऱ्याच मीडियामध्ये आम्हाला ट्रायलवर बसलं जातं. त्या गोष्टी पण आपल्याला एक चर्चा करावं लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बदल बियाणे कंपनीकडनं आता निश्चितच करावं लागणार आहे. खरं आहे. तुम्ही खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीलाच म्हणाल, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बऱ्याच वेळेला आता मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी जवळपास शेतकऱ्यांना बसतो आहे. तर चांगलं बियाणं मिळून सुद्धा त्यांना हवं तेवढं उत्पादन घेता येत नाही, तर काय नेमकं याच्यावरती करायला हवं? चांगलं बियाणं उत्पन्न हा एक वेगळा भाग झाला आणि हवामानाचा लहरीपणा, तर यावर उपाय सगळ्यात म्हणजे की एक तर शेतकऱ्यांनी मल्टीक्रॉपिंगवर जाणं जरुरी आहे. म्हणजे एकाच क्रॉपच्या भरोश्यावर राहून त्यांनी काम करणं पण आता चुकीचं होईल. तसंच त्यांनी आधुनिक होऊन आता जसं आता हवामान खात्याचे ॲप आलेत, त्याचा अभ्यास करून ह्या वर्षीचा पाऊस कसा असणार, काय असणार आहे, तसं डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन मागच्या वर्षीचा पेरा कमी झाला, जास्त झाला, कोणत्याचा पेरा कमी झाला आहे, मला पुढच्या वर्षी कशाचा भाव मिळू शकतो चांगला, हे अभ्यास करूनच त्याला इथून पुढे हे करावं लागणार आहे. तसंच माझ्या एरियामध्ये कोणतं वाण सूट करतं. बऱ्याच विदर्भातला एक शेतकरी लॉंग ड्युरेशनचं वाण घेतो आणि चांगलं उत्पन्न काढतो. तो मराठवाड्यात सूट होईल का नाही हे नक्की नसतं, पण तो बऱ्याचदा जसं अण्णाने सांगितलं की फेक बातम्या खाली तुम्ही अन्न काय शब्द वापरला अण्णांनी, तपासून पहा. तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी खरं करणं जरुरी आहे की माझ्या एरियातलं कोणतं वाण मला सूट करतं, बरोबर आहे, ते वाण त्यांनी ते लावलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी त्याला हे करावं लागणार आहे. बरोबर. मराठवाडा हे एक म्हणजे भारतातलं बियाणे उत्पादनाचं हब म्हणून ओळखलं जातं, पण आता कोरडवाहू शेती जास्त आहे म्हणून नगदी पिकाकडे शेतकरी वळतोय. तर ही परिस्थिती तुम्ही नेमकी कशी बघता? सगळ्यात पहिले इथला शेतकरी नगदी पिकाकडे वळला कारण की इथं इरिगेशन फॅसिलिटी खूप कमी आहेत. त्याच्यामुळे पारंपरिक जे उत्पादन असतात म्हणजे ऊस, द्राक्ष हे इथं करणं
खूप ठिकाणी शक्य नाही आहे. मग तो वळतो नगदी पिकाकडे, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी. त्याच्यामुळे तो ह्या पिकांकडे वळून त्याला कमी पावसात येणारं वाण म्हणजे बरोबर व्हरायटी लावतो आणि लोकांना त्याला पैसे मिळते, 2 पैसे मिळते. शेवटी प्रत्येकाला 2 पैसे पाहिजे नाही. करेक्ट आहे. मगाशी पण मी खरं तर तो प्रश्न विचारला होता. बोगस बियाणांचा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर यामुळे कंपन्यांनाही मनस्ताप होतोय, शेतकऱ्यांना होतोय. काय नेमकी अडचण आहे? सगळ्यात पहिले तर बोगस आणि इम्प्युरियस ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण की बातम्या येताना म्हणजे आता ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत, आता आपण राजूभाईचीच कंपनी घेऊ, 50-60 वर्ष झाल्या कंपनीला. ती कंपनी बोगस बियाणं करू शकते का? की आमचे एक मित्र आहे नामदेव अंबाजी म्हणून, 113 वर्ष जुनी कंपनी आहे त्यांची. ती 113 वर्ष त्यांची शेतकरी आहेत. तर त्यांच्याकडनं एखादी बॅग चुकीची आहे ना, त्याला इन्प्युरियस सीड म्हणतात, ह्युमन एरर. आणि बोगस म्हणजे हे टोटली बोगस, त्याचं संशोधन करत नाही, चोरून घेतलेला माल, लो क्वालिटीचा माल ज्याला सापडेल तिथं. शॉर्टेज आलं तर मोंड्यातनं विकत घेणं, ऐनवेळी पॅक करून विकणं, ते विकताना त्याच्या मागे लायसन्स नाही, काय नाही, हे झालं बोगस बियाणं. याचा निश्चित सगळ्या सीड कंपन्यांना भयानक त्रास होतो आहे. म्हणजे सध्या कॉटन इंडस्ट्रीचं तर कंबरडं मोडलं हा शब्द चुकीचा असणार नाही. 40 ते 50% इलिगल कॉटन सध्या मार्केटला आलेलं आहे. त्यांची मोडस ऑपरेटिव्ह पण खूप वेगळी असते. ते मार्च-एप्रिलमध्ये येऊन त्यांचे मटेरियल ठेवून त्या ठराविक दुकानदार किंवा ठराविक गावातल्या लोकांना धरून बियाणे विकून टाकतात. सरकारी यंत्रणा कामाला लागती, पण ती सीझनमध्ये मेमध्ये तो पण त्यांची अर्धी विक्री झालेली असते. बरोबर. तर याचा सीड कंपन्यांवर परिणाम असा व्हायला लागला की ते आर्थिक दबावात यायला लागले. पुढचं संशोधन करताना करावं का नाही, कारण की त्यांचं संशोधन कोण चोरून कधी नेईल त्याला कंट्रोल यायला नाही. याचा त्रास नक्कीच होत आहे सगळ्यांना. बरोबर. हा एक भाग झाला, म्हणजे बियाणं उत्पादक कंपन्यांसमोरचा एक मोठा त्रास झाला. अशा नेमक्या अडचणी कोणत्या आहेत अजून, आणि त्या सोडवण्यासाठी काय उपाय करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? अडचणी तर सगळ्यात पहिले सांगितलं की आपली जी सरकारी यंत्रणा आहे तिने खूप सक्षम होऊन ते काम करावं लागणार आहे. की हे बियाणं कुठून उत्पन्न होतं, कुठून येतं, कोणत्या मार्गाथ्रू विकलं जातं. तसंच शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पाहिजे हे तर सिद्ध होतं आहे. कारण की खूपदा नवीन तंत्रज्ञानाच्या नावाखालीच ते बोगस बियाणे विकलं जाते की हे नवीन तंत्रज्ञान आहे. मग सरकारला पण याच्यावर विचार करावा लागणार की नवीन तंत्रज्ञानची परवानगी आपण द्यावी लागेल, म्हणजे द्यावीच लागेल. कारण की शेतकऱ्यांची ती आवड आहे, शेतकऱ्यांची गरज आहे. तिसरं, आता सरकारने एक साथी पोर्टल आणले की जेणेकरून ते ट्रॅकिंग करणार आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन खरंच चांगलं केलं तर प्रोडक्शन टू विक्री याचं ट्रॅकिंग झालं तर हे बोगस सीड कंपन्यांचा कंट्रोल निश्चित होऊ शकतो. थोडक्यात इथे तंत्रज्ञानाचा वापर अतिशय AI चा वापर होऊ शकतो. येस. कारण की तुम्ही कुठं उत्पन्न घेतलं त्याला AI पासून ट्रॅक केलं तर तुमच्याकडनं ते पण तुम्ही निश्चित त्याला हे करू शकता. बरोबर. सर, तुमच्या ग्रीन गोल्ड सीड्सला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. कसं बघताय या सगळ्या प्रवासाकडे? शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलो याच्याबद्दल निश्चितच आनंद आहे. शेतकऱ्यांची विश्वासार्हता कमवायला हे 25 वर्ष लागले आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवला. कारण की शेवटी पूर्ण बियाणे उद्योग, शेतकरी शेवटी आमचे मायबाप आहे. म्हणजे जे काय आम्ही प्रोडक्शन पण घेतो हे शेतकऱ्याकडनंच, विकतो पण आम्ही हे शेतकऱ्यालाच. शेतकऱ्यांशी खोटं वागून चालणार नाही हे ज्या सीड कंपनीला कळलं त्या सीड कंपनीला कधीच अडचण आलेली नाही असं मला तरी वाटतं. कारण की हे नाव कमायला खूप वेळ लागतो. कारण की आमचं जे प्रॉडक्ट आहे हे शेतकऱ्यांच्या पोटावर मारतं, पाठीवर नाही मारत. म्हणजे तुमचं एखादं प्रॉडक्ट शर्ट असेल काय असेल खराब झालं तर त्यांनी त्याचं तेवढंच पुरतं नुकसान होतं. माझ्या बियाण्याने त्याचं त्या पूर्ण वर्षाचं कमाई त्याची निघून जाते. त्याच्यावर ज्याचं शाळेची फीज, ते मेडिकल सगळं असतं. त्यामुळे ह्याच्या म्हणजे विश्वासार्हता ही खूप गरज असते, जी आम्ही मनापासून काम करून कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं आहे. आणि त्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्हाला अनेक अनुभवसुद्धा आले असतील शेतकऱ्यांच्या. चांगले आणि वाईट दोन्ही येतात. दोन्ही आले.
त्यातला एखादा चांगला आणि एखादा वाईट अनुभव सांगू शकाल? चांगला म्हणजे जो हाडाचा शेतकरी आहे तो खोटी कंप्लेंट कधीच करत नाही, हे माझं ठाम मत आहे. आमच्याकडे 20 वर्षापासून आमचं बियाणं लावणारा शेतकरी आहे. तो फोन करतो एका दिवशी, मला मालकाशी बोलायचं आहे. मग आमचा स्टाफ नंबर देऊ का नाही, पण माझ्याकडे सवय आहे की मालाचा नंबर सगळ्यांना शेअर करायचा. मग तो हक्काने सांगतो, साहेब 20 वर्ष बियाणं लावतोय, ह्या वर्षी मला एका बॅगमध्ये थोडा प्रॉब्लेम आला, तुमच्याकडे लक्ष घाला. हे झालं. ही चांगला अनुभव आहे की त्याच्यावर विश्वास आहे आमच्यावर, की त्याला हे माहिती आहे की ग्रीन गोल्ड त्याला फसवणार नाही आहे. बरोबर. आणि वाईट अनुभव तर आता म्हणजे सगळ्यांनाच येतात. म्हणजे त्यात शेतकऱ्यापेक्षा अदर इंटरेस्टेड लोक त्या शेतकऱ्याला उचकवणं, खोट्या तक्रारी करणं, मग ते मॉब येणं. मग त्याच्यात एक अनुभव सांगतो. 1920 मॉब आलेलं एक तक्रार करायला. आता कसं आला त्याच वातावरणच सगळ्याच खराब होतं. मी सगळ्यांशी बोललो, त्यांना समजून सांगितलं, जिथे शक्य ते आम्ही हे केलं, वातावरणाचं हे सांगितलं. त्या 2-3 तालुक्यामध्ये आज 90% विक्री ग्रीन गोल्डचीच होती, जिथून मास कंप्लेंट आली होती. बरोबर. म्हणजे ह्या कंप्लेंट पण कशाच्या असतात ते पण आपल्याला कधी कळत. एक शेवटचा प्रश्न सर, संशोधन आणि तंत्रज्ञान या 2 गोष्टी आता शेतीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. या दोन्हीची सांगड घालण्यासाठी शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? नवीन तंत्रज्ञानाशिवाय तर आता पर्यायच राहिला नाही, कारण की शेती कमी होत चालली आहे. वाटण्या हा एक भाग झाला, पण आपण साधा एक समृद्धी महामार्ग पकडला तर 11,000 एकर तिथं ॲक्वायर झाली. बरोबर. शक्तीपीठ 8,000 एकर ॲक्वायर झाली. म्हणजे हे ॲक्विशन पण इतकं चालू आहे आता, प्लस शहरीकरण, शेती कमी होत जाणार आहे. मग कमी जागेमध्ये चांगलं उत्पादन, याच्यासाठी तुम्हाला लेटेस्ट संशोधन, मग त्याच्यासाठी BG3, BG4, आता GM आणावं लागेल का, मग यंत्रणा, लेबर मिळत नाही, लेबरची यंत्रणा, AIचा वापर करता येईल का, ड्रोन आलेत, फवारणीसाठी ड्रोन वापरता येतील का, हे सगळी मध्ये घेतल्याशिवाय शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊ शकत नाही. बरोबर. थोडक्यात संशोधन आणि तंत्रज्ञानाची कास धरून पुढे गेल्याशिवाय शेतीतला समृद्ध मार्ग आपल्याला दिसणार नाही, असंच सगळ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या या परिषदेत सहभागी झालात, त्याबद्दल मनापासून आभार.